जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. धीरेंद्र शास्त्री आणि समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल तर आतापर्यंत सगळीकडेच ही पोचलेली आहे, हा वाद पोचलेला आहे. आज मी शिवसमर्थ भेटीवर किंवा संबंधांवर बोलणार नाही. त्याच्यावर मी एक ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यापुढेही एक आणखीन बनवणार आहे. आज मी बोलणार आहे की धीरेंद्र शास्त्री हे जे बोललेत आणि त्यानंतर त्यांनी जी माफी मागितली, हे जी सगळी जी टोटल एक घटना आहे, याचे जे पडसाद उमटलेले आहेत पूर्ण भारतभर, आणि हे जे पर्यायाने याच्यामुळे जे समर्थांची बदनामी होत आहे, जे 3-4 दिवस झाले समर्थ रामदास स्वामींवर जी अत्यंत वाईट घाण पद्धतीने गरळ ओकल्या जात आहे, प्रचंड चिखलफेक होत आहे, तोंडसुख घ्यायला लोकांना संधी मिळालेली आहे. ही संधी भाजपाच्या व्यासपीठावरून वारंवार का निर्माण होते? आपण कुठे कमी पडतोय? ह्या गोष्टींवर आपण त्याच्यावर चर्चा चर्वण झालं पाहिजे, त्याच्यावर विचारमंथन झालं पाहिजे. काय होतं माहित आहे का, की धीरेंद्र शास्त्रींना बॅक करायला, त्यांची पाठराखण करायला बरीच लोक पुढे धजावलीत, किंवा काही लोकांनी नाही ते चुकीचंच बोललेत, पण मग असं वगैरे असं करून काहीतरी ते सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी व्यासपीठावर जातो भाषण करायला, तर व्यासपीठावर जाण्यापूर्वी मी नेहमी एक गोष्ट पाहतो, त्याच्यामुळे मी भाषणांची संख्या प्रचंड कमी केलेली आहे, की मला खूप सूचना दिल्या जातात आणि चांगल्या चांगल्या लोकांकडून दिल्या जातात. प्रचंड घाबरून सूचना असतात त्या. काही ठिकाणी तर मला असं झालेलं, मला पोलिसांच्या नोटीस आलेल्या आहेत किंवा स्वतः पोलीस मला भेटायला आलेले आहेत आणि अधिकारी वर्ग, की तुम्ही अमुक एक तुम्ही काय बोलणार आहात कसं. एकदा तर मला व्यासपीठावर जायच्या आधी माझ्या हातात नोटीस आली होती. मग धीरेंद्र शास्त्री सारख्या, गोविंद देवगिरी सारख्या महान मोठ्या लोकांना तुम्ही जेव्हा व्यासपीठावर जाता, तिथे मुख्यमंत्री हजर आहेत, तुम्ही तिथे काय बोलणार आहात, कशा पद्धतीने समाज मन आहे, याचं रिव्हिजन, याची माहिती प्रत्येक वेळी कशी काय कॉन्ट्रोवर्सी होते. शिवसमर्थ भेट आणि शिवसमर्थ संबंध किंवा समर्थ रामदास स्वामी याच्यावर भाष्य करण्यापूर्वी गोविंद देवगिरी महाराज असो किंवा धीरेंद्र शास्त्री असो किंवा कोणीही असो, त्यांनी सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपाच्या शासनामध्ये आज 2014 पासून आजपर्यंत सरकार असेपर्यंत कुठलेही असे ठोस पावलं उचललेले नाहीयेत की ज्याच्यामुळे समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमा, त्याच्यावर जे म्हणजे आक्षेप आहेत, त्यांची प्रतिमा जी मलिन करण्यात आलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीची कधीच कारवाई केली नाही. आपले इन्स्टिट्यूशन्स खूप वीक आहेत, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. काही वर्षांपूर्वी हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे, जसं की मामा देशमुख पासून समर्थ रामदास स्वामींवर टीका सुरू झाली. मामा देशमुखांच्या पूर्वी काहीतरी असं थोड्याफार प्रमाणात काही लोक लिहायची समर्थांच्या विरोधामध्ये, पण ते काही असं खूप प्रॉमिनंट नव्हतं. मामा देशमुख याचं एक पुस्तक आहे, मी त्याला अरे तुरीच बोलतो, ते लायकीच ती आहे, ज्या पद्धतीने खूप भयंकर आक्षेपार्ह, म्हणजे ज्यांनी माऊली ज्ञानोबारायांबद्दलही आक्षेपार्ह घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे, त्याला खेटरानं मारायची लायकी आज ती हयात नाहीये. पण त्याने माऊली ज्ञानोबारायांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली, त्याच पद्धतीने त्याने समर्थ रामदास स्वामींवर चिखलफेक केली. समर्थ रामदास स्वामींसोबत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही खूप आक्षेपार्ह लिहिलेला आहे, की महाराजांनी जे लग्न केलेली आहेत, ज्याला आपण मॅरिटल अलायन्स म्हणतो, त्याला पण त्याने खूप वेगळ्या पद्धतीनं ते दाखवलेलं आहे, की बाबा एवढा मोठा मर्द ज्याने एवढी लग्न केलीत आणि तो एक म्हणजे काय मर्दुमकी दाखवायसाठी लग्न केलीत का महाराजांनी? वाटेल तसं लिहिलंय त्याने, त्याला जसं तोंड डोक्यात आलं तसं लिहिलंय. तर त्याचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे काय असंच औरंगजेब सदाचारी, औरंगजेब असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. स्क्रीनवर ते टाकणार, ते बघून घ्या तुम्ही. ज्याने सेट केलेली आहे मेंटॅलिटी. किंवा मग श्रीमंत कोकाटे समर्थ रामदास स्वामींवर बोलतो, तो कसला समर्थ वगैरे वगैरे, लग्नातून पळून गेला. अरे आपल्या देशामध्ये ज्या लोकांना महान म्हटलं जातं, त्यांनी लग्न करून बायकोला आणि पोराला टाकून दिले रे. संन्यासाची महिमा तुम्हाला काय माहिती आहे? समर्थ सुरुवातीपासूनच लग्नाच्या विरोधात होते, त्यांना लग्न करायचंच नव्हतं, तर ते लग्न मंडपातून पळून गेला. अच्छा, बायको पोराला टाकून गेलेला काय म्हणशील? आणि अशा लोकांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज घेत होते असं पुस्तकात तू लिहिलेलं आहे. चारवाक, बुद्ध, महावीर
यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले, हे श्रीमंत कोकाटेने त्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. काय दाखला आहे, काय प्रमाण आहे? आणि हे श्रीमंत कोकाटेनेच काही दिवसांपूर्वी म्हटलेलं आहे की मी लिहिलेल्या इतिहासाला प्रमाण नाही आहे, मी तर्काच्या आधारे इतिहास लिहिलेला आहे. हो, हा त्याचा तर्क आहे. समस्या अशी आहे की आपण संन्यासाचा आदर करतो आणि सगळ्या संन्यासांचा आदर करतो आपण. बुद्ध, जैन, म्हणजे बुद्ध, महावीर, श्रमण संस्कृती याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी संन्यास घेतला त्या सगळ्यांचा आदर आपल्या ठिकाणी असतो. पण तुम्ही ह्या जर निकष लावत असाल की लग्न मंडपातून पळून गेलाय, तर मग हा निकष सगळ्यांनाच लागू होणार. पण फक्त तो समर्थांनाच तुम्हाला का लागू करायचा मला समजत नाही. आणि हा कसला समर्थ? तू कोणता समर्थ आहेस? लग्न करून काय तीर मारले तू? तू तरी काय जीवनात कशा पद्धतीने इतिहास लिहिलेला आहे, काय काय लोकांच्या घशात उतरवण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा सगळ्यांना माहिती. या मामा देशमुखने ज्याने औरंगजेबाचं उदात्तीकरण केलेलं आहे, इतका खतरनाक इतिहास आहे, इतका जबरदस्त, कुठं कुठं काहीच्या काही करून टाकलेलं आहे, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही आहेत. आणि यांच्या इतिहासाला काय प्रमाण आहे? तर पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात मी मालिका बघून इतिहास लिहिला, कोणी म्हणते मी काल्पनिक पात्र निर्माण केलं, कोणी म्हणते काय. आता जेव्हा आपण त्याचे पुरावे शोधत जातो, जेव्हा आपण परत दर परत एक एक गोष्ट जेव्हा आपण उकलत जातो, तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसतात त्याची. आणि हजारदा तोंडावर पडलेले आहेत, तोंडावर पडण्याची 32 दात खशात गेलेले आहेत. मागे धीरेंद्र शास्त्रींनी तुकोबारायांवर एक वक्तव्य केलं होतं, तेव्हा लोकांच्या बुडाला आग लागली. पण आज तुकोबारायांबद्दल तो हा बोलतोय, किरण माने बोलतोय की कुठल्या तरी बुद्ध अनुयायांपासून तुकाराम महाराज प्रेरित झाले होते आणि तुकाराम महाराज जर काही दिवस थांबले असते वगैरे वगैरे, त्यांना अजूनही ज्ञान. अरे हा या कुत्र्याची लायकी आहे का तुकोबारायांना अजूनही ज्ञान झालं असतं म्हणायची? तेव्हा लोकांच्या जीवावर येत नाही, तेव्हा लोकांना राग येत नाही. ज्या लोकांना भिजून मारायला पाहिजे, खेटर भिजून मारायला पाहिजे, ते लोक तुम्हाला गोड वाटायला लागतात. आणि धीरेंद्र शास्त्रींनी जे तुकोबारायांच्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं, गाथेमध्ये तुकोबारायांनी स्वतःच लिहिलेलं आहे. वास्तविक पाहतात त्याच्याबद्दल ती बोलण्याची जे अंदाजे बया म्हणतो आपण, जे बोलण्याची पद्धत आहे ती थोडी चुकली असेल, त्याच्यासाठी त्यांनी माफी मागितली. पण तुम्ही जर का कीर्तनं जर का लहानपणापासून ऐकत असाल, तर मी स्वतः अशी कित्येक कीर्तनं ऐकलेली आहेत, ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांच्या पत्नीचे संबंध मांडत असताना बऱ्याच कीर्तनकारांनी मी लहानपणापासून आजपर्यंत पाहत आलेला आहे, बऱ्याच कीर्तनकारांनी त्याच पद्धतीनं मांडलेले आहेत. बरेच कीर्तनकार मांडतात. काय संत साहित्य कसं असतं माहिती आहे काय, की संत साहित्याच्या स्वतःच्या मर्यादा असतात. ते त्या मर्यादेमध्ये जाऊन ऐकायचं असते. तुम्ही तुमच्या आधुनिक मर्यादा, आधुनिक निकष त्याला जाऊन लावू शकत नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे मी जे सांगतोय की मला व्यासपीठावर जाण्याच्या पूर्वी मला इतक्या सूचना दिल्या जातात, तर त्या सूचना धीरेंद्र शास्त्रींना सुद्धा दिल्या जायला पाहिजेत किंवा कुठल्याही. हे काय आहेत माहिती आहे काय, हे जेही आपले स्वतःला संत म्हणवणारी आजकालची ही जी लोक आहेत, ही जेव्हा पक्षाच्या व्यासपीठावर जातात तेव्हा ते पक्षीय संत होऊन जातात. जसं समजा आता तुम्ही म्हटलं की बाबा पूर्वीचे शंकराचार्य असो किंवा आपल्या जोशी मठाचे शंकराचार्य असो, अभिमुक्तेश्वरानंद असो किंवा निश्चलानंद सरस्वती असो, तुम्ही यांना बघितलं का कधी कुठल्या जयंतीला शुभेच्छा देताना, कधी कोणाच्या पुतळ्याला हार चढवताना तुम्ही यांना बघितलंय का? सामाजिक विषयांवर, राजकीय विषयांवर ते कठोरपणे भाष्य करतात, पण ते धर्माच्याच याने भाष्य करतात, धर्माच्याच दृष्टिक्षेपातून, धर्माच्याच परिप्रेक्ष्यातून ते भाष्य करतात. ते अशा पद्धतीने कुठल्या कोणाच्या व्यासपीठावर जाऊन कोणाचं महिमा मंडन करत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही पक्षीय झेंडे हातात घेता आणि पक्षाचे तुम्ही जर जेव्हा संत होता, तेव्हा तुम्ही फुंकून फुंकून प्यायला पाहिजे. तुम्ही एक एक पाऊल विचारपूर्वक टाकायला पाहिजे आणि तिथे त्यांना सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की आपण इन्स्टिट्यूशनली इतके वीक आहोत. म्हणजे इन्स्टिट्यूशनली वीक म्हणजे काय? आपले इन्स्टिट्यूशन्स असतात. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर आपलं इतिहास संशोधन मंडळ. आज इतिहास संशोधन मंडळा जर का तुम्ही बघितलं तर इतिहास संशोधन मंडळ संघाच्या खूप जवळची लोक किंवा भाजपातली लोक इतिहास संशोधन मंडळावर आहेत. आज इतिहास संशोधन मंडळाचा एक कागद प्रसारित झालेला आहे. त्या कागदामध्ये अशा पद्धतीचे पुरावे आहेत की त्याच्यामध्ये आदिलशहा समोर समर्थ रामदास स्वामी बसलेले आहेत आणि त्याला इतिहास संशोधन मंडळाचा हे लावलेला आहे, त्याला पुरावा दिलेला आहे खाली. आता हे काम इतिहास संशोधन मंडळाचं आहे की बाबा तो कागद आमचा आहे का नाही याच्यावर खुलासा करणं. थोड्या वेळापूर्वी एक रामदासी बुवा आणि एक इतिहास संशोधक यांच्याशी मी चर्चा करत होतो कॉन्फरन्स कॉलवर. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आलं की आपण इतिहास संशोधन मंडळाला तशी रिक्वेस्ट करू की बाबा तुम्ही हा जो कागद प्रकाशित केलेला आहे याच्यावर स्पष्टीकरण द्यावं. तर आमच्या दोघांचंही असं म्हणणं आलं की इतिहास संशोधन मंडळ तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं भारतीय इतिहास संशोधन मंडळाकडून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळेल असं आम्हाला वाटत नाही. आम्ही थकलोय ह्या गोष्टी करून. गेल्या वेळी सुद्धा इतिहास संशोधन मंडळातून जेव्हा ती कागद बाहेर काढली शिवसमर्थ भेटीची, तेव्हा सुद्धा मी काय प्रयत्न केलेले आहेत, किती घासून घेतलेली आहे माझं मला माहिती. काय होतं माहिती आहे का, की तुम्ही जर का त्यांना जाऊन म्हटलं की बा तुम्ही असं कागद द्या, तर मला माहिती आहे त्यांचं उत्तर काय असणार आहे, ते हात वर करतील. नाही आम्ही असं काही
प्रकाशित करू शकत नाही. त्याला खूप खूप प्रॉपर वेनं जावं लागेल. खूप त्यांना विनंत्या, इकडून अर्ज, तिकडून हे ते त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. याचं एक उदाहरण तुम्हाला देतो मी, की माझ्या लग्नाच्या वेळी, लग्न ही व्यक्तिगत गोष्ट आहे. माझ्या लग्नाच्या वेळी एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चा काढल्यानंतर त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड होतं, त्याच्यामध्ये समता परिषद होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या आणि सर्वपक्षीय मोर्चा त्याला म्हटलं होतं आणि त्याचं नेतृत्व भाजपानं केलं होतं. भाजपाचा नेता तिथे माझ्या विरोधात याच्यावर गेला पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस तिथं जेव्हा तिथल्या पी-आयशी माझं बोलणं झालं ते हसत होते, की माझ्या हयातीत मी पहिल्यांदा पाहिलं की कोणाच्या लग्नाच्या विरोधात मोर्चा आला. गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, त्याने आमच्या मुलीला पळवून नेलेलं आहे वगैरे वगैरे त्याच्यामध्ये असं केलेलं होतं. वास्तविक पाहता पोलीस त्याच्यात काही इंटरेस्टेड नव्हते. असं काही होत नसतं म्हणे. पण ते त्यांनी काढलं, तर त्यांची हौस होती, त्यांनी ते बदनामी करायची आहे, खूप लार्ज स्केलवर ते न्यायचं आहे. तेव्हा मी भाजपाच्या काही लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं, की बाबा भाजपाने ह्या मोर्चाचं नेतृत्व का करावं? मला काही तुमचा काही प्रॉब्लेम नाहीये. मला काही घंटा त्याचा फरक पडणार नाहीये. पण तुम्ही मला, ही भाजपाची ऑफिशियल भूमिका नाहीये. हे भाजपाचं ज्याला म्हणतो आपण काय, औपचारिक हे स्टँड नाहीये, औपचारिक भूमिका नाहीये. अशा पद्धतीचं काहीतरी लेटर किंवा काहीतरी हे द्या. नाही, आम्ही ते देऊ शकत नाही. तुम्ही ऑफिशियल स्टँड घेऊ शकता लग्नाच्या विरोधात. तुमचा नेता तिथं ऑफिशियली जाऊ शकतो भाजपाचं नाव घेऊन. पण तुम्ही ऑफिशियली त्याच्यावर आमच्या याच्याशी संबंध नाही, कोण व्यक्तिगत जीवनात काय करते याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असं तुम्ही ऑफिशियली त्याचं लेटर देऊ शकत नाही. का? त्याचं काय कारण आहे? आज जर का आपण इतिहास संशोधन मंडळाला म्हटलं, की तुमच्या नावाने हा जो कागद प्रसारित केला जातोय, त्याचं एक ऑफिशियल स्टेटमेंट आम्हाला द्या, की खरं आहे की खोटं आहे. खरं असेल तरी द्या, खोटं असेल तरी द्या. तुम्ही देणार का? नाही देणार हे लोक. यांना स्वतः काही स्वारस्य नाहीये. आपण इन्स्टिट्यूशनली खूप कमजोर आहोत, खूप कमकुवत आहोत. उद्या चालून जर का बार्टी सारखे जर का इन्स्टिट्यूशन पाहिलं, जे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे, बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन, त्यांना जर का तुम्ही जर का कोरेगाव भीमाच्या उत्सवाला तुम्ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, उत्कर्षासाठी निर्माण केलेल्या बार्टीमध्ये आलेला पैसा, त्याच्यातले 8 ते 15 कोटी तुम्ही खर्च करता कशासाठी? कोरेगाव भीमाच्या उत्सवासाठी. त्याचं जर का तुम्ही जाब विचारायला गेले, तर कुठल्याही सरकारच्या, कुठल्याही अदर इन्स्टिट्यूशनचं किंवा सरकारच्या कुठल्याही ऑफिशियल्सचं तिथे ते असं करतात. ते त्यांना मुख्यमंत्र्याला सुद्धा तर तुला काय करायचं ते. ही लायकी आहे आपल्या गव्हर्नमेंटची, की आज यांच्या इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, डाव्यांच्या म्हणा किंवा या सगळ्या तमाम लोकांच्या, वक्फ बोर्डाला तुम्ही जाब विचारा, वक्फ बोर्ड कोणालाच माजू मारत नाही, कोणालाच विचारत नाही, फाट्यावर मारतात तुम्हाला. यांचे इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग आहेत, हे आपल्या लक्षात येतंय का? आपले इन्स्टिट्यूशन जे आहेत, आपल्या संस्था ज्या आहेत, आपण त्याच्या दृष्टीनं खूप कमकुवत आहोत, खूप कमजोर आहोत. हेच कारण आहे की कोणीही पत्रकार परिषद घेत नाही, कोणीही अशा विषयांवर पुढे येत नाही. अरे, जर का सावरकर अध्यसन केंद्र हे आपलं एक इन्स्टिट्यूशन आहे, त्या सावरकर अध्यसन केंद्रामध्येच जर का एखादा व्यक्ती सावरकरांच्या जयंतीला भाषण द्यायला येतो, तो स्वतःच जर का अशा विचारांचा आहे की तो आपल्या भगवद्गीतेवर टीका करतो, तो आपल्या मंत्रांवर टीका करतो, तो वेदांवर टीका करतो, तो सगळ्या गोष्टींवर टीका करतो. आणि हा सावरकरांच्या जयंतीला जर का आपल्याला हे करायला येत असेल, आपल्या संबोधित करायला येत असेल, आज पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्या तरुणांवर इतका वाईट परिणाम होतोय आणि हा व्यक्ती म्हणतोय की योनी शुचित्व म्हणजे स्त्रियांनी किती जणांसोबत झोपावं, याचा चारित्र्याशी काही संबंध नाही आणि याचा हिंदुत्वासोबतही काही संबंध नाही. मग घंट्याचं हिंदुत्व करतो का आपण? इन्स्टिट्यूशनली आपण प्रचंड वीक आहोत. आपल्या धर्माची नेमकी काय मूल्य आहेत, आपल्या धर्माचं नेमकं काय सांगणं आहे, आपल्याला काय राखायचं आहे आणि काय हे करायचं आहे, आपण चाललोय ग्राउंड रियालिटीवर. ग्राउंडवर आम्ही गोमाता संरक्षण अभियान सुरू करतोय, सिग्नेचर घेतोय, आम्ही विराट हिंदू मोर्चा काढतोय, आम्ही हे करतोय. काही नाही रे, तुम्ही चुत्ते आहात आणि तुम्ही चुत्तेगिरी करता. मोदी है तो मुमकिन है, ये है, वो है, ऐसा है, वैसा है. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहे, आपलं जे शैक्षणिक संस्था ज्या आहेत, त्याच्यामध्ये UGC सारखे कायदे ऑलरेडी लागू झालेले आहेत. ते सुप्रीम कोर्टातून निर्णय येईल तेव्हा येईल, पण इथे ऑलरेडी काही संस्थांमध्ये तिथे त्यांनी तशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे की मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांवर जर कुठल्या पद्धतीचा अन्याय झाला त्याच्यासाठी वेगळ्या समिती स्थापना ऑलरेडी करून बसलेले आहेत. ते प्रत्येक इन्स्टिट्यूशन हे त्यांच्या अधीन आहे. धर्मेंद्र प्रधान सारखे आपले शिक्षण मंत्र्यांनी ती पहिल्यांदा हे करून ठेवलेली आहे, तरतूद करून ठेवलेली आहे. जेंडर फ्लुइडिटी सारखे, म्हणजे माझा मुलगा हा मुलगा आहे का मुलगी आहे हे त्याने ठरवावं, अशा पद्धतीचं शिक्षणामध्येच
ती गोष्ट अंतर्भूत करण्याच्या गोष्टी सुद्धा यांनी 2012 पासूनच करून ठेवलेल्या आहेत. ते सुद्धा गव्हर्नमेंट बदलू शकलेली नाही. म्हणजे इन्स्टिट्यूशनली हिंदुत्वाची धार्मिक मूल्य हे समाजात जर का रुजली नाही, शाळा महाविद्यालयांमध्ये रुजली नाहीत, आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये रुजली नाहीत, तर ती समाजात काय घंटा येणार आहेत? पण नाही, आम्हाला फक्त सत्तेत भाजप पाहिजे. आज समर्थ रामदास स्वामींचा मुद्दा चुटकीसरशी सॉल्व्ह केला जाऊ शकतो. कोर्टाने एक निर्णय दिला की शिवसमर्थ भेट झाली नाही. मला बरेच जण सांगतात, पहिली गोष्ट, कोर्टाने याच्यासाठी समितीची स्थापना केली का? कोर्टाने इतर गोष्टींवर अशा पद्धतीने निर्णय दिला असता का? सेंट झेवियरच्या बाबतीत कोर्ट असं निर्णय देईल का? अरे औरंगाबाद खंडपीठाने, संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठाने, अजून तर खंडपीठाचं नावही बदललेलं नाहीये, संभाजीनगर केलं, त्याला औरंगाबाद खंडपीठच म्हणतात, औरंगाबाद बेंचच आहे ते. त्याने एक ओपन निर्णय दिला 2018 मध्ये की बाबा तुम्ही परशुरामाची चिकित्सा करा, त्याला परशा म्हणा, त्याच्यासोबत अर्चीला जोडा, तुम्ही काही करा, तुम्ही ते करू शकता. हे कोर्टाचा निर्णय आहे. मग कलम 295 काय आम्हाला दांडिया खेळायला दिली का तुम्ही? अरे इन्स्टिट्यूशनली आपण इतके कमजोर आहोत, इतके कमजोर आहोत. अरे जरी आपला सरकार असलं तरी सिस्टीम त्यांची आहे, हे ते छाती ठोकपणे सांगतात. 2014 पासून 2026 पर्यंत जर का 2014ला लेकरू जन्माला आलं असतं तर आतापर्यंत ते 12 वर्षात झालं असतं. इतक्या वर्षामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूशनल रिफॉर्मेशन करू शकले नाही. पोलीस यंत्रणेमध्ये तुम्ही सुधार करू शकले नाही. पोलीस कोणाला मारतात? सामान्य लोकांनाच मारतात. रोज व्हिडिओज येतात. कोणता तरी पोलीस येतो, कोणत्या तरी सामान्य माणसाला मारतो, कुत्र्या हरका मारतो, कोणाला उचलून घेऊन जातो, कोणाला काय करतो. औरंगपुरामध्ये, कोंडव्यामध्ये यांची फाटून चौदा होते. पण हिंदू दिसले की कुत्रे हरके ते बळवतात. हे जर का आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय, सुमोटो ऍक्शन घेतल्या जात आहेत, संज्ञान घेऊन जर का कारवाई केल्या जातात, पण कोणाच्या विरोधात? फक्त हिंदूंच्या विरोधात त्या कारवाई केल्या जातात. आज कर्णिक साहेबांसारखे काही मोजकी लोक आहेत की जे योग्य पद्धतीने ज्या गोष्टीचा ते पगार घेत आहेत त्या गोष्टीचं ते काम करतात. अशी फार मोजकी आपल्याला पोलीस डिपार्टमेंट मधली लोक आपल्याला पाहायला मिळतात. अख्ख्या डिपार्टमेंटचं रिफॉर्मेशन होण्याची गरज आहे. आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूशनची रिफॉर्मेशन होण्याची आवश्यकता असताना, हे सगळं माहिती असताना, आपण खूप कमजोर झालेलो आहे हे माहिती असताना, शिवसमर्थ भेटीवर तुम्ही बोलूच शकत नाही. हे गोविंद देवगिरी महाराजांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. हे जे आमचे मुख्यमंत्री म्हणतात की जर का तुम्ही खबरदार म्हणजे फुले दाम्पत्याची जर का शिक्षणाच्या बाबतीत चिकित्सा केली तर आम्ही तुम्हाला फाशी देऊ, हे ऑफिशियली ते बोलतायत आपल्या सभेमध्ये. आणि ते विचार म्हणजे समजा समोरच्याला जोड पुरावे जरी असले, समोरचा सांगतोय तो काही शिवीगाळ करत नाही, तो फक्त स्टेप बाय स्टेप पुरावे मांडतोय, तर ते म्हणतात आमची तर त्याला फाशी द्यायची इच्छा आहे. का फाशी द्यायची इच्छा आहे? तुमच्या बापाचा कायदा आहे का? तुम्ही संविधानिक अधिकारांचं हनन करताय. तुम्ही अमुक एक चिकित्सा करू शकत नाही, तमुक एक चिकित्सा करू शकत नाही. एक GRच काढा ना की हिंदूंना बोलण्याचाच अधिकार नाही आहे, तुम्ही बोलूच शकत नाही, तर मारलं जाल. अरे या देशामध्ये भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्याची बायकोवर बलात्कार करण्याचं आवाहन केलं जात आहे. तिथे मुख्यमंत्री काही करू शकत नाही. तर ही गोष्ट धीरेंद्र शास्त्री सारख्या लोकांना माहिती असायला पाहिजे की महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. इथे समर्थांचं नाव तुम्ही घेऊ शकत नाहीत. लोक तुम्हाला कोलतील, लोक तुम्हाला लाताळतील, लोक तुम्हाला हाणतील. ही परिस्थिती कोण निर्माण केलेली आहे? 2014 पासून आपण जर का ही परिस्थिती बदलू शकलेलो नाहीये, आपण जर का इन्स्टिट्यूशनली स्ट्रॉंग होऊ शकलो नाहीये, रस्त्यावर विराट हिंदू मोर्चे घेतोय, काय उपटायचे का ते मोर्चे सगळ्या शेतातले जाऊन गवत उपटायचे का त्याच्या मोर्चाच्या द्वारे? काय करतोय आपण? कुठे हिंदू स्ट्रॉंग होतोय? 4 निर्णय जर का आपण विचारले, समजा या गव्हर्नमेंटनं तुमच्या फायद्याचे काय घेतलेले आहेत, कुठल्या स्तरावर तुम्ही सशक्त झाल्यात? या देशामध्ये केवळ न्यूसन्स पॉवर चालते. या देशामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण केले जाते. 14 एप्रिलला औरंगजेबाचे पोस्टर नाचवले जातात, औरंगजेबाचे कबर पुजले जाते, आणि आज 30 लोक म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांचा अपमान खपून घेणार नाही. अरे कुठल्या तोंडानं म्हणताय? पण त्यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्या पोरांना 6 महिन्याची जेल होते. अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार त्यांच्यावर कारवाई केली जाते. अरे हे काय चाललंय या देशामध्ये? आणि काय मोदी हे तो मुमकिन आहे? आणि काय करतंय आमचं गव्हर्नमेंट? इतक्या भयंकर लेवलचा अपमान केला जातोय. त्या मडावीचं काल परवा खुलं समर्थन करणारा एक तरुण पुढे आला, खुलं समर्थन करतोय तो, की बाबा काय चुकलं त्या पोरांचं, त्या हिडमा मडावीचं समर्थन केलं तर, आणि तो रॉबिन हुड होता वगैरे वगैरे. खुलं समर्थन होतंय नक्षलवादाचं आपल्या देशामध्ये. अरे त्याने जवान मारले तरी आपले, ते जवान मारणाऱ्याचं खुलं समर्थन करणाऱ्याला पोलीस आहे त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीत. पोलीस ऍक्शन कशावर घेतलीये? समर्थ रामदास स्वामींवर गलिच्छ घाण टीका टिप्पण्या करणाऱ्यांवर तुम्ही कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही. उद्या चालून जर का एखादा पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलीस हाकलून देतात त्याला. जर हेच करायला बसलोय का आम्ही? सज्जनगडासारखं मी जे म्हणतोय की आपलं फक्त आपल्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनच नाही, तर आपले जे रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे आपले धार्मिक आपले ज्या संस्था आहेत, त्या सुद्धा प्रचंड कमजोर आहेत. त्या लोकांना सुद्धा काही वाटत नाही. समर्थाची सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? आमच्यासारखे 2, 4, 5 लोक काय करून घेणार आहे?
काय करणार आहे आम्ही? अरे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कोणी नक्षलवाद्याचं समर्थन करतंय, त्याचं उदात्तीकरण करतंय, कोणी परशुराम जयंतीला परशुराम मटन चिकन शॉपचा फोटो एडिट करून टाकतोय, कोणी परशुरामांबद्दल घाण पोस्ट लिहितोय, कोणी समर्थांबद्दल घाण पोस्ट लिहितोय, कोणी प्रभू रामचंद्रांची चिकित्सा करतोय, कोणी माऊली ज्ञानोबारायांना अडाणीश्वर म्हणतंय, कोणी जगद्गुरु तुकोबारायांना फुकाराम म्हणतंय. आणि काय करतोय? हिंदू हिंदू नाचतायत, कपडे काढून नाचायचे बाकी राह. मोदी है तो मुमकिन है. लाजा विकून खाल्लेला समाज आहे. काय फायदा आहे? तुम्ही त्या ताळपत्रीतला राम तुम्ही महलात आणून बसवला, काय फायदा केला त्याचा? काळाराम मंदिरामध्ये तो रोज अपमान होते आपल्या प्रभू रामचंद्रांचा. तिकडे पाहण्याची, त्याच्यावर बोलण्याची, भाष्य करण्याची हिंमत आहे का आपल्या? नाहीये. मग काय फायदा झालाय? तो ताळपत्रीतला राम जो होता काँग्रेसच्या काळामध्ये, तो ताळपत्रीतच बरा होता. तुम्ही त्याला याच्यात आणून महलात आणून बसून तुम्ही काही एक उपयोग केला नाही. तुम्ही फक्त लांगुल चालनच करताय. तुम्ही लांगुल चालनाचीच राजनीती करताय. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि ही गोष्ट धीरेंद्र शास्त्रींनी पण समजून घेतली पाहिजे. पक्षकार, पक्षाच्या संतांनी, पक्षाच्या साधूंनी, पक्षाच्या हरिभक्त परायण कीर्तनकारांनी एक एक शब्द विचारपूर्वक की आपल्याला कोणाचं उदात्तीकरण करायचं आहे, कोणाला शिव्या घालायच्या आहेत, कोणाला कमी लेखायचं आहे, हे त्यांनी पाठ करून जावं. हे त्यांनी समजून घ्यावं. मैं दलित वर्ग से आता हूं, मैं पिछड़ा हूं असं म्हणणारे मोदी जे आहेत आमचे, किंवा आम्ही आता याच्यातही हे आरक्षण दिलं, त्याच्यातही आरक्षण दिलं. धीरेंद्र शास्त्रींचं इतकं चुकलं ना, त्यांनी येऊन सांगायला पाहिजे की हम अब धार्मिक आरक्षण लागू करना चाहते हैं और अब सभी कथाकारों को हम आरक्षण देंगे, असं काहीतरी बोला ना तुम्ही. और अब सभी जनेऊधारी ब्राह्मण कथाकारों को हम चुन चुन के मारेंगे, उनका सर काटेंगे, उनकी बहन बेटियां उठाएंगे. मग अरे मग धीरेंद्र शास्त्री ग्रेट, फिर मजा आएगा. मग लोक नाचतील धीरेंद्र शास्त्रीला डोक्यावर घेऊन. अरे धीरेंद्र शास्त्रीला पॉलिटिक्स करायचं, योग्य बरोबर पॉलिटिक्स करा ना, चांगलं पॉलिटिक्स करा ना. उद्या बोला ना बामण कापून टाका, एक नंबर मजा येईल. उद्या बोला ना तुम्ही की आपण आता हे कथा बंद करू, आपण दुसऱ्या कथा सुरू करू, आता पेरियरची कथा आपण सुरू करू, मग मजा येईल ना. मग दॅट इज द पॉलिटिक्स. पॉलिटिक्स करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने करा ना. मोदींना सूट होईल असं पॉलिटिक्स करा ना. जे सध्या चालू आहे तसं पॉलिटिक्स करा ना. हे काय पॉलिटिक्स लावलंय तुम्ही? तर अशा पद्धतीने आजच्या काळाला अनुसरून ह्या लोकांनी बोलणं आवश्यक आहे. हे यांच्याकडून होत नाहीये. हिंदू म्हणून आपण प्रचंड कमजोर होत चाललेलो आहोत आणि याला जर का आपण हिंदू राष्ट्र म्हणत असू, नाही याला जर का आपण विश्वगुरू म्हणत असू, तर आपलं कल्याण. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.